रामकृष्ण हरी. गुरु साक्षात परब्रह्म कृष्णं वंदे जगद्गुरुम. तर मागच्या व्हिडिओमध्ये 66 श्लोक झालेत. आता दुसऱ्या अध्यायातील 67वा श्लोक. इंद्रियाणां हि चरता यन्मनो विधीयते तदस्य हरति प्राज्ञा वायुर्नाव मिवांभसी. तर आता जो विषय चालू आहे दुसऱ्या अध्यायामध्ये तो असा आहे की श्रीकृष्ण याच्यावर भर देतात की भौतिक सुखामध्ये मनुष्य जास्त रमला जाऊ नये. खरं तर आपण जगतोय तर जगताना आपले पंचज्ञानेंद्रिय हे भौतिक सुख आणि दुःख याच्याशी या पंचज्ञानेंद्रियाचा संपर्क होणारच. पण तरी श्रीकृष्ण सांगतात की याच्यामध्ये जास्त रममाण होऊ नका. कारण जर आपल्याला भगवत प्राप्ती करायची आहे आणि आयुष्यामध्ये आपलं कल्याण करायचं आहे तर याच्यातून मन काढणं गरजेचं आहे. आणि या श्लोकामध्ये काय सांगतात की इंद्रियानाम ही चरताम, म्हणजे ज्यावेळेस इंद्रिय या विषयसुखामध्ये असतील, चरताम म्हणजे विचरण करत असतील, यन्मनो विधीयते आणि त्यांच्यासोबत मनही असेल तर अशा वेळेस काय होतं, तदस्य हरती प्राज्ञां वायुर नाव मिवांभसी. म्हणजे अशा वेळेस त्या पुरुषाची प्राज्ञा म्हणजे बुद्धी हरण केली जाते. ज्याप्रमाणे समुद्रामध्ये एखादी नाव वाऱ्याच्या दिशेनं वाहवत जाते त्याप्रमाणे त्याची बुद्धीसुद्धा वाहवत जाते. मग आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे की पूर्णपणे विषयाचा त्याग होणे शक्य नाही. मग काय करता येईल, तर मग एवढी काळजी घ्यायला पाहिजे की आपलं विषय भोग चालू असताना त्यामध्ये आपलं मन नसावं. कारण परमार्थामध्ये मनाला खूप महत्त्व आहे. मनानं केलं तरच केलं असं मानलं जातं. मग जर आपण भगवंताचं चिंतन करत विषयाचा भोग घेतला तर तो त्यागासमान आहे असं तुकाराम महाराज म्हणतात. चिंती नारायण सर्वभोगी, नको तुडू अन्न नको सेवू वन, चिंती नारायण सर्वभोगी. म्हणजे नारायणाचं चिंतन करत भगवंताचं चिंतन करत जर विषय सुख भोगलं तर ते त्यागासमान आहे. म्हणून नेहमीचं जे नामस्मरण सांगितलं आहे की तेवढ्यासाठी की प्रपंचात असूनसुद्धा प्रपंचात नसल्याप्रमाणे राहायचं असेल तर ते सतत नामस्मरण पाहिजे. म्हणून इथं हा श्लोकामधला हा शब्द महत्त्वाचा आहे, यन्मनो विधीयते. म्हणजे मन जर नसेल त्यामध्ये तर तो त्यागासमान मानला जाईल. आणि मन जर असेल विषयसुख भोगताना तर मग ते मन आपल्या बुद्धीला हरण करेल आणि मग बुद्धी वाहवत जाईल. आता 68वा श्लोक. तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः इंद्रियाणींद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. आता तस्माद्यस्य महाबाहो, म्हणून हे महाबाहो तू इंद्रियाचा निग्रह कर, तू मनाचा निग्रह कर. निगृहीता आणि सर्वशः, मग मनाला जर एकदा निग्रह केला, त्याचा संयम केला की इंद्रिय जरी विषय सुखामध्ये असतील तरीही त्याचा इफेक्ट तुझ्या बुद्धीवर पडणार नाही आणि तुझी बुद्धी प्रतिष्ठित राहील. इंद्रियाणी इंद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. जरी इंद्रिय त्याच्यात असतील तरी तुझ्या बुद्धीवर त्याचा परिणाम होणार नाही आणि तुझी बुद्धी स्थिर राहील. आणि स्थिर राहील म्हणजे भगवंतामध्ये राहील. आपल्या मनामध्ये सुख भोगण्याची जी एक अशी वासना आहे ना, ही वासनाच आपल्या बुद्धीला चंचल करते आणि कन्फ्यूज करते. मग ही जी सुखवासना आहे तर ती पहिल्यांदा जर मनातून काढून टाकली आणि मनाला हळूहळू शांत चित्त भगवंतामध्ये लावलं तर ही अशा प्रकारे जर अभ्यास केला तर मग आपण इकडं काही भोग भोगू दे तो त्यागासमान राहील. आणि एकदा सुखाचा अशा प्रकारे त्याग झाला तर मग दुःखसुद्धा जाणवणार नाही. आणि मग ती समबुद्धी आणि ती मानसिक स्थिरता लाभेल. आणि हाच एक मार्ग आहे. श्रीकृष्णाला जे जगद्गुरू म्हणलं जातं ते एवढ्यासाठी की हा जो मार्ग आहे परमार्थाचा तो त्यांनी दाखवला. आणि हा असा मार्ग आहे तो कालातीत आहे. कोणताही काळ असो त्या काळामध्ये हे तत्त्व ॲप्लिकेबल आहेत. कारण हे सिद्धांत आहेत, हे सिद्धांत कालातीत असतात.
असं नाही आहे की काही वर्षापूर्वी ॲप्लिकेबल होते, मागच्या पिढीमध्ये चालत होते, आता आजकालच्या काळात चालत नाही. हे सर्व काळामध्ये हेच तत्त्व आहे. मग ज्या माणसाला स्वकल्याणाची तळमळ आहे त्या माणसाने आपल्या मनाला भगवत चरणावर नेलं पाहिजे. त्याच्याशिवाय दुसरीकडं कुठं सुख नाही आहे. म्हणून एक दोन अभंग आहेत की असं म्हणतात संत की आलिया संसारा एक सुख आहे, आठवावे पाय विठोबाचे. म्हणजे तुम्ही प्रपंचामध्ये आलात तर इथे एकच सुख आहे, दुसरं सुखच नाही. आपण विषयाला जे सुख समजतो ना ती आपली गैरसमजूत आहे. मग एकच सुख आहे आणि आठवावे पाय विठोबाचे. मग मागचे अनंत जन्म आपण काय केलं आहे माहिती का, विषयाला सुख समजून त्याचंच उपभोग घेतला आहे आणि तिथं प्रत्येक वेळेस आपली फसगत झाली आहे आणि आपण दुःख भोगलं आहे. मग आता या मनुष्यजन्मामध्ये आपण भगवत चरणाचं चिंतन करू शकतो आणि खऱ्या सुखाकडे जाऊ शकतो. आणि तेच जर करत आलो आहे प्रत्येक वेळेस आणि दुःख भोगलं आहे तर आता यावेळेस आपण वेगळं करून बघावं आणि खऱ्या सुखाकडे जावं. समजा आपण आयुष्यभर नुसतं विषय सुखच भोगलं तर आपलं जीवन हे पशुवत होऊन जाईल. कारण पशु तेच करतात, भौतिक सुखच भोगतात आणि मरतात. मग आपलं जीवन पशुवत नाही. आपण मनुष्यजन्म मिळाला आहे, आपल्याला आपल्या कल्याणासाठी भगवत प्राप्तीसाठी मनुष्यजन्म मिळाला आहे. म्हणून मनाला हळूहळू ही गोडी लावावी, भगवत चरणाचं चिंतन शिकवावं. आणि ज्याला सुखाची इच्छा आहे, खऱ्या सुखाची इच्छा आहे, त्यांनी तर अवश्य इकडे यावं. म्हणून नामदेव महाराज म्हणतात, सुखा लागी करीसी तळमळ, तरी तू पंढरी जाय एक वेळ. मग तू अवघाची सुखरूप होशी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. मग खरं सुख कोणतं आहे आणि फाल्स म्हणजे खोटं सुख कोणतं आहे हे भगवंत सांगतात. आणि या विषय सुखातून मन काढून भगवंताकडे लावणं. मग इंद्रिय आसनत का त्याच्यात काही फरक पडत नाही. जाणूनी नेन ते करी माझे मन, तुझी प्रेम खूण देऊनिया. मग मी संसारी असे न वर्तत. तुकाराम महाराज म्हणतात, मग मी संसारी असे न वर्तत, जेवी जळात पद्मपत्र. आता त्यानंतर 69वा श्लोक. या निशा सर्वभूतानां तस्या जागृती संयमी, यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुनी. या निशा सर्वभूतानां, सगळ्या भूतांसाठी म्हणजे सगळ्या लोकांसाठी जी रात्र आहे या निशा, तस्यां जागृती संयमी, त्या ठिकाणी हा मुनी, मुनी म्हणजे मनन करणारा, चिंतन करणाऱ्याला मुनी म्हणलं आहे. मुनी म्हणजे मनन करणारा. तर चिंतन करणारा मुनी जो आहे तो त्यावेळेस जागा असतो. आणि चिंतन कशाचं करतो तर स्वकल्याणाची तळमळ आहे त्याला, म्हणून तो चिंतन करतो. संयमी तस्या जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने. आणि ज्या ठिकाणी हे सगळे प्राणी मात्र लोक जागेत त्या ठिकाणी हा मात्र झोपलेला असतो, पश्यतो मुने. तर आता या श्लोकाचा बरेच जण फार चुकीचा अर्थ लावतात बरं का. पण खरा अर्थ काय माहिती का, या निशा सर्वभूतानां, तर सर्व जे लोक आहेत ते विषय सुखाच्या बाबतीत फार जागरूक असतात. पैसा कमवण्याच्या बाबतीत, हिशोबासाठी, एक एक रुपयासाठी चिंतित असतात. पण एवढं मोठं आयुष्याचं नुकसान व्हायला लागलं इकडं तिकडं मात्र त्यांचं लक्ष नसतं. मग एकेका गोष्टीसाठी, एकेका चिंधीसाठी मनुष्य परेशान असतो. पण जे सर्वात मोठं धन आहे, जे सर्वात मोठं लाभ आहे, त्या लाभाच्या बाबतीत मात्र तो निजलेला असतो, म्हणजे जागृत नसतो. पण मुनी लोक कसे असतात, मुनी लोक जिथं सगळे लोक जागृत आहेत त्या बाबतीत झोपलेले असतात, म्हणजे इनॲक्टिव्ह असतात. का, कारण त्यांना माहिती हे या गोष्टीचा संग्रह करून काही होणार नाही आहे. मग त्या बाबतीत ते दुर्लक्षित केलेलं असतं त्यांनी त्या गोष्टीकडं आणि त्या बाबतीत ते झोपलेले असतात, याचा अर्थ इनॲक्टिव्ह असतात. आणि जो भगवत लाभ आहे, जो भक्तिप्रेमाचं सुख आहे, त्या बाबतीत मात्र ते मुनी लोक खूप ॲक्टिव्ह असतात आणि खूप जागृत असतात, त्याची खूप काळजी घेतात. कारण त्यांना माहिती आहे हे हातातनं सुटलं नाही पाहिजे. म्हणजे माणसाच्या विचारामधला फरक आहे की तुमच्यासाठी कुठं झोपायचं आहे आणि कुठं जागं राहायचं आहे, कशाचं रक्षण करायचं आहे आणि कशाकडे दुर्लक्ष करायचं आहे, कशाचं संवर्धन करायचं आहे आणि कशाचं तिथंच सोडून जायचं आहे, याच्यामधला फरक कळायला पाहिजे. मग आपण 1 रुपयाचं नुकसान झालं तर तळमळ करतो, पण संत लोक
त्या पैशामध्ये तळमळ करत नाही, तर भगवत चिंतनाच्या बाबतीत नुकसान झालं, वेळ वाया गेला तर ते तळमळ करतात. म्हणून भगवत भजनासाठी, भगवत प्रेमासाठी आणि कृष्णप्रेमाच्या लाभासाठी ते जागृत असतात मुनी. आणि सामान्य मनुष्य हा पैशासाठी, मानासाठी, प्रतिष्ठेसाठी, घरातल्या एकेका वस्तूसाठी, चिंतासाठी, पाय पुसण्यासाठी, कशासाठी त्याचं जागृतपणा असतो. म्हणजे अशा सगळ्या फालतू गोष्टी गोळा करण्यामध्येच तो स्वतःला धन्य समजतो. तर हा फरक आहे. मग हा श्लोक कसा आहे? या निशा सर्वभूतानां, सगळ्यांसाठी जी रात्र आहे, तस्याम जागृती संयमी, त्या ठिकाणी मुनी जागा असतो. आणि यस्याम जागृती भूतानी, ज्या ठिकाणी भूत म्हणजे प्राणीमात्र हे सर्व लोक ज्या ठिकाणी जागृत असतात, सा निशा पश्यतो मुनी, आणि त्या ठिकाणी मुनी हा निद्रित असतो, म्हणजे तो त्याच्याकडे लक्ष देत नाही. म्हणजे थोडक्यात कसं आहे, सगळे लोक जिकडे पळायला लागलेत त्याच गर्दीबरोबर आपण पळत जात नाही. जो विवेकी पुरुष आहे तो जिकडे लाभ आहे, खरा लाभ आहे, तुका म्हणे आता लाभ नाही वापरता, त्या दिशेने जातो. आणि ही मेजॉरिटी जी आहे ती कुणीकडे वाहत जाते. कारण लोक जे असतात ते साधारण दृष्टी करणारे, साधारण विचार करणारे असतात. म्हणून कॉमनली जे थिंकिंग केलं जातं ते नेहमीच करेक्ट असतं असं नाही. मग थोडं फर्मली आपल्यामध्ये अंतर्भूत होऊन विवेकानं विचार केला तर खरा फायदा कशात आहे, खरं कल्याण कशात आहे, खरं हित कशात आहे ते कळेल. आता 17वा श्लोक. अपूर्यमाण चल प्रतिष्ठम समुद्रमाप प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामाय प्रविशन्ति सर्वे शांतिमाप्नोति न कामकामी. तर आता या श्लोकाचा असा अर्थ आहे, अपूर्यमान चलम प्रतिष्ठम, म्हणजे समुद्र कसा असतो? अपूर्यमान म्हणजे पूर्ण आहे, आणि अचलम प्रतिष्ठम, तो अचल आहे आणि प्रतिष्ठित आहे, एका ठिकाणी स्थिर आहे. म्हणजे गच्च भरलेला आहे पाण्याने, पूर्ण आहे आणि एका ठिकाणी स्थिर आहे. असा समुद्र मध्ये अनेक नद्या येऊन मिळतात किंवा अनेक नदीचे ओघ येऊन मिळतात. प्रविशन्ति यद्वत्, तर अशा ठिकाणी अनेक ठिकाणून पाणी येऊन त्याला समुद्राला मिळत असतं. पण जरी समुद्राला एवढं पाणी येऊन मिळालं तरी तो ओव्हरफ्लो होत नाही किंवा तो मर्यादेच्या बाहेर जात नाही. त्याप्रमाणे यद्वत् कामा य प्रविशन्ति सर्वे, त्याप्रमाणे हा जो स्थितप्रज्ञ पुरुष आहे त्याच्या ठिकाणी, इथं पुरुष जर शब्द जरी वापरला ना, त्याचा अर्थ असा घेऊ नये की हे पुरुषालाच फक्त उपदेश आहे, स्त्रियांना नाही. हा पुरुष जो शब्द आला आहे ना, जीव या अर्थाने आला आहे, जीवाला पुरुष म्हणतात. तर हा जो स्थितप्रज्ञ पुरुष आहे, तर यद्वत् कामा प्रविशन्ति सर्वे, तसे सगळे भोग, विषयसुख हे त्याच्यापर्यंत येतात आणि त्याच्यामध्ये प्रविष्ट होतात. पण त्याच्या मनामध्ये मात्र त्या बाबतीत काहीच विकार निर्माण होत नाही. जसा समुद्र किती पाणी येऊन त्याच्यामध्ये मिसळलं गेलं तरी तो ओव्हरफ्लो होत नाही किंवा मर्यादेच्या बाहेर जात नाही, त्याप्रमाणे तो मर्यादेच्या बाहेर जात नाही. तद्वत् कामाय प्रविशन्ति सर्वे स शांतिमाप्नोति न कामकामी. मग अशा प्रकारची एक शांती, त्याला शांतीचा लाभ झालेला असतो की विषय सुख येऊ किंवा विषय दुःख येऊ त्याच्यामध्ये काहीच फरक पडत नाही, ज्याप्रमाणे त्या समुद्रामध्ये पडत नाही. आणि अशा प्रकारे तो शांती त्याला प्राप्त झालेली असती. ही शांती कामी पुरुषाला कधीच प्राप्त होत नाही. शांती माप्नोति न कामकामी, अशी शांती कामी पुरुषास कधीच प्राप्त होत नाही. तर इथे 70 श्लोक झाले. अजून काही श्लोक राहिले दुसऱ्या अध्यायाचे, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. राधा कृष्णार्पणमस्तु.